गटात सामना रंगतो अशी एक चर्चा सुरू झालेली आहे. कसं पाहता आपण त्या विभागात नेते देखील आहात? सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीचा हा मतदारसंघ शिवसेनेचा. तिथं विनायक राऊत हे शिवसेनेच्या तिकडं निवडून आलेले. त्यामुळे तसं जर पाहायला गेलं तर तो हक्क शिवसेनेचा आहे आणि त्यामुळे आमचा भैया सामंत म्हणजे किरण सामंत हा प्रयत्न करतायत आणि वरून जर तिन्ही लोकांनी ठरवून दिलं की हरकत नाही आहे तर ते आम्ही लढू आणि जिंकून पण आणू. रवींद्र चव्हाणांना तयारी करायचं देखील सांगितलेलं आहे भाजप. ते काय अजून आतली गोष्ट आम्हाला माहिती नाही, पण हक्काने जर पाहायला गेलं तर तो शिवसेनेचा मतदारसंघ आहे म्हणून तो आम्ही हक्क सांगतोय. वरून ज्या वेळेला काय ठरेल ते आम्ही मान्य करू. आले तर गोगावलेंना कशा पद्धतीने आवडेल? दोन मराठी नेते जर एकत्र आले तर कोणाला आवडणार नाही. चांगली बाब आहे. हिंदुत्वाबद्दल जेवढे लोक एकत्र येत आहेत ते चांगली बाब आहे असं मला वाटतं. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग महत्त्वाचा म्हणजे की भाजपमुळेच आम्ही काही घोटाळेबाजांविरोधात बोलत नाही असं देखील म्हटलं. शिवाय अनेक कोटींचे भ्रष्टाचार करणारे या सत्ताधाऱ्यांबरोबर आहेत असं देखील म्हटलं. ते त्यांना माहिती आणि ज्यांनी केलं असेल त्यांना माहिती. आम्ही तर काही केलेलंच नाही किंवा आम्हाला काय तसा प्रश्न येत नाही. त्याच्यामुळे आम्हाला वाटतं आहे त्यांनी काही बोलावं आम्हाला काय फरक पडणार. त्या दिवशी मुख्यमंत्र्यांनी त्यांची बैठक झाली. मुख्यमंत्र्यांची माझी भेट झाली नाही या 4-5 दिवसात. तर आत्ता 5 तारखेला शासन आपल्या दारी आमच्या रायगडला आणि खास करून माझ्या मतदारसंघामध्ये लोणेरेला. तर त्यावेळेला येतील त्यावेळेला मी विचारतो आपला निरोप की साहेबांना की राज ठाकरेंनी आपलं काय चर्चा झाली आणि पुढं काय होणार आहे. गोगावले यांना काय आवडेल? आता त्याचं जर मर्दांचं आहे तर मग तो आता ज्या वेळेला बोलतोय ते सगळं खोटं ठरतं आहे. तो जर मर्द असेल तर त्या मर्दाने एकदा तरी काहीतरी चमत्कार करून दाखवावा ना. आता गेले 1.5 वर्षामध्ये त्याच्याकडनं काही चमत्कार झाला नाही आणि पुढेही काय होणार नाही असं आम्हाला पूर्ण खात्री आहे. अजिबात नाही. मगाशी मुख्यमंत्र्यांनी काल सांगितलं, उपमुख्यमंत्री दोन्ही सांगितलं आणि सगळ्यांनीच सांगितलं एकही प्रोजेक्ट महाराष्ट्राच्या बाहेर जाणार नाही हे आम्ही खात्री सांगतो. तर सोमे यांनी काही म्हणजे कुठेतरी खात्री आहे का त्यांची आमदारकी यामध्ये असेल? आई पाटील मेरिटप्रमाणे आम्हाला असं वाटतं आणि जो आमची उलट तपासणी झाली त्यामध्ये आम्ही जे काही जबाब दिलेले आहेत त्यामध्ये आम्हाला पूर्ण खात्री वाटते की निर्णय हा आमच्या बाजूने असावा असं मला वाटतं. संजय राऊतांनी पुन्हा एकदा राज्य सरकारवर टीका केली. सगळ्यांचीच आमच्या मतदारसंघातल्या लोकांची, कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांची, कुटुंब सगळ्यांचीच आहे. असं वाटतं आहे की या नवीन वर्षामध्ये या पहिल्या महिन्यामध्ये कदाचित ती इच्छाही पूर्ण होईल असं अंदाज वाटतो. काय झालं तुम्ही महादेवाला इतकं मोठं साकडे घातलं, आता अंबाबाईला काय घातलं? आता अंबाबाईला तेच घालतं, दुसरं काय घालणार. एकच इच्छा आता आमची पूर्ण झालेली आहे, राहिलेली आहे. ती पूर्ण करल यावेळेला असं वाटतं आहे. यावेळेला जर आमचा प्रवास अजून लांबला, तुळजाभवानीला यावेळेला गेलो, अक्कलकोटला गेलो आणि आता महालक्ष्मी आलो. थोडे 2-3 देव वाढलेत त्यामुळे आता सगळे ताकद लावून ती पण इच्छा पूर्ण होईल असं वाटतंय. एकीकडे आमदार अपात्रता असून दरवर्षी आम्ही येतो. आमचं काही पहिलंच वर्ष नाही आहे. गेली आमदारकी म्हणजे 300 टन आमची आमदारकी आहे. त्याच्या अगोदरपासून आम्ही इथं सहपरिवार मित्रमंडळीसह येत असतो आणि 31 हे लोक वेगळ्या प्रकारे करतात. आमचा 31 पहिला साईबाबांच्या चरणी अखेरच्या दिवशी आणि फटच्या दिवशी महालक्ष्मी असा आमचा प्रवास असतो आणि आम्ही मनोभावे पूजा अर्चा करत असतो की हा महाराष्ट्र सुफलाम सुफलाम व्हावा. जे आत्ता आपले मुख्यमंत्री आहेत ते चांगलं काम करत आहेत, त्यांच्या हातून चांगली अजून सेवा व्हावी आणि आम्ही ज्या मतदारसंघाची सेवा करतो आहे 3-3 वेळेला केलेलं आहे. अजून एकदा इच्छा आहे 4थ्या वेळेला चौकार मारायचा आणि ते आमची मागणी असते. आणि असं म्हटलं गेलेलं आहे की देवळात जाऊन जर पाया पडलो नाही तर मग त्याचा उपयोग काय. त्याप्रमाणे देवाकडं जर काय मागितलं नाही तर देव देणार काय आणि त्याप्रकारे आमची मागणी असते आणि त्या ह्याच्यात मतदारसंघातली लोक आमचे सुखी समाधान आनंदी राहो आणि आमच्या हातून आत्तापर्यंत झालेली चांगली कामं त्याच्याहीपेक्षा आणखीन व्हावीत ही एक मनोकामना आईच्या चरणाजवळ आम्ही प्रार्थना केली. खरं तर एक इच्छा तुमची आपण. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.